हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। अनेक गावांमधले विद्यार्थी हा आपला जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। मी सध्या हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सिरळी गावामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर सिरळी गावाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 187 पेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी शाळा शिकत आहेत आणि या बाजूला जर पाहिलं आपण तर शाळेची जी अवस्था आहे ती दयनीय झालेली आहे। खरं तर मागच्या 7 वर्षापासून जिल्ह्यातील अनेक शाळांनी अशा प्रकारचे निकृष्ट झालेले बांधकाम पाडण्याची परवानगी शिक्षण विभागाकडे मागितलेली आहे। मात्र ह्या ज्या पडक्या खोल्या आहेत त्या अद्याप देखील अशाच आहेत। ह्या शाळा पाडण्याची परवानगी मिळाली नसल्यानं हे जे बांधकाम आहे ते अशाच प्रकारचं उभं आहे आणि यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवितवाला धोका निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे। तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ज्या भौतिक सुविधा असतात त्याची देखील वानवा या ठिकाणी आहे। अनेक विद्यार्थी हे शाळेला ग्राउंड नसल्यामुळं चिखलामध्ये या ठिकाणी ग्राउंड शोधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत सिरळी गावातील काही ग्रामस्थ आहेत, त्यांनी देखील या शाळेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। मात्र शिक्षण विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांनी या ग्रामस्थांची दखल घेतलेली नाही आहे आणि परिणामी अशाच कठीण परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे। जिल्हा परिषदेची ही शाळा आहे आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे, काय सांगाल? सर, गेल्या 7-8 वर्षापासून या इमारतीचा आम्ही पाठपुरावा केला बांधकाम पाडण्यासाठी आणि नवीन इमारतीसाठी निधी मागण्यासाठी, परंतु शासनाने याची काहीच दखल घेतली नाही। वारंवार आम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी मिळून या शिक्षकाच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला पण कुठलीच दखल घेतली नाही। असं त्याचा परिणाम असा झाला की कधीही या मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो। कारण आपण पाहत आहे की इमारत फार मोडकळी झालेली आहे। शासन तर एक तर आम्हाला पाडायलाही परवानगी देत नाही आणि निधी देत नाही, त्याच्यामुळं गावागाली त्रस्त झालेत। शासनाला एकच विनंती आहे आमची या तुमच्या माध्यमातून की आम्हाला नवीन निधी कमीत कमी 4 खोल्यासाठी निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा, नसता पुढील कारवाईसाठी आम्ही गावाला एकत्र येऊन आम्हाला काहीतरी त्या पर्याय निवडावा लागेल। जिल्हा परिषदेच्या शाळांचं अस्तित्व टिकवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, पण सिरळी गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था बिकट आहे। आज आपण पाहू शकतो कशा प्रकारे जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भूकंपाचे सुद्धा धक्के या ठिकाणी जाणवत आहेत। याची सुद्धा आपण बातमी केली होती, परंतु आज देशाचं भवितव्य जिल्हा परिषदेचे हे चिमुकले बाळ आज या धोकादायक इमारतीमध्ये शिक्षण घेताना आपण पाहतो आहोत। त्या अनुषंगाने शासनानं त्वरित या विद्यार्थ्यांना कुठंतरी एक चांगली इमारत उभारून देशाचं भवितव्य कुठंतरी उज्ज्वल व्हावं या अनुषंगाने इमारतीला मंजुरी द्यावी आणि या जुन्या शाळेला पाडण्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना थोडा निधी उपलब्ध करून देऊन या शाळेचं भवितव्य हे उजळत आणण्याची गरज आहे। आज आपण पाहतो कशा रीतीने आज चिखलामध्ये विद्यार्थी या ठिकाणी आज ग्राउंडमध्ये खेळत आहेत। या विद्यार्थ्यांना ग्राउंड नसल्यामुळे आणि बसण्याला वर्गखोल्यासुद्धा नाहीत, चिखल आहे, वर्गामध्ये पावसाचं पाणी जात आहे। वर शाळेवर या पडक्या या पत्रावर आपण आज पणी टाकून या विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तरी शासनानं याच्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कुठल्या तरी योजनेमध्ये आमच्या शाळेचं भवितव्य उजेडात आणण्याची गरज आहे। नक्कीच तर हे सिरळी गावातील ग्रामस्थ होते। ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या वर्गखोल्यांची काय अवस्था आहे मी तुम्हाला दाखवतो। हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक वर्गखोली आहे आणि या वर्गखोलीची अवस्था जर पाहिली तर संपूर्ण वर्गाच्या अगदी दरवाजाच्या बाहेर या ठिकाणी चिखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या कठीण परिस्थितीमधून हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी वर्गामध्ये दाखल होतात आणि जे धडे आहेत ते या ठिकाणी गिरवतात आणि त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळांची जी अवस्था आहे ती दयनीय झालेली आहे। कुठंतरी शासनानं जिल्हा परिषदेच्या शाळा पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा जो आहे तो दर्जा सुधारण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।